उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली। महाविद्यालयातून घरी परत जात असताना सायकलवरून चाललेल्या तरुणीची तरुणाने ओढणी ओढली। ओढणी ओढताच तरुणी खाली पडली, मग मागून येणाऱ्या मोटरसायकलने तिला धडक दिली। या अपघातात तरुणीला आपला जीव गमवावा लागला। शाबाज आणि फैसल अशी ही घटना घडवणाऱ्या आरोपींची नावे असून संबंधित विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचं कळताच दोघेही आरोपी फरार झाले। पण पोलीस अधिकाऱ्यांना आरोपींची माहिती मिळताच त्यांनी त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना केले। पोलिसांना आरोपींचा सुगावा लागताच दोन्ही तरुणांना पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेण्यास सुरुवात केली। या झटापटीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाले आहेत। दरम्यान ही घटना हंसवार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली विद्यार्थिनी दुपारी महाविद्यालयातून सायकलवरून घरी परतत होती। तरुणी जवळच्या बाजारपेठेजवळ येताच दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी तिची छेड काढली। यानंतर दोघांनी विद्यार्थिनीला शिवीगाळ करत तिची ओढणी ओढण्यास सुरुवात केली। अशातच विद्यार्थिनीचे सायकलवरील नियंत्रण सुटले आणि ती जमिनीवर पडली। त्यानंतर पाठीमागून येणारी दुचाकी विद्यार्थिनीच्या अंगावर आल्याने ती तिथेच गंभीर जखमी झाली होती। या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला। आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।